हाय फ्रेंड्स, मुक्ता जोशी. या व्हिडिओमध्ये आपण बुद्धिमत्ता चाचणीवर आधारित 10 प्रश्न पाहणार आहोत आणि हे PYQ आहेत, म्हणजे वेगवेगळ्या परीक्षांना बुद्धिमत्ता चाचणीमध्ये विचारलेले प्रश्न आहेत. आणि असेच प्रश्न तुम्हाला बॉम्बे हायकोर्टच्या लिपिक पदासाठी विचारले जाणार आहेत. कारण बॉम्बे हायकोर्टचा जो लिपिकचा पेपर आहे त्यामध्ये एकूण 90 प्रश्न असणार आहेत. त्या 90 प्रश्नांपैकी 20 प्रश्न हे बुद्धिमत्ता चाचणीवर असणार आहेत. तर त्याचा सराव व्हावा यासाठीच हा व्हिडिओ मी बनवत आहे. तर बॉम्बे हायकोर्ट क्लर्क पेपर अतिशय महत्त्वाचा आणि उपयुक्त असा तुम्हाला असणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. असेच प्रश्न तुम्हाला ॲक्च्युअल परीक्षेमध्ये विचारले जाणार आहेत. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. तसंच जर तुम्हाला माझ्याकडून हायकोर्ट क्लर्क टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट क्लर्क टेस्ट सिरीज विकत घ्या. याच्यामध्ये 90 प्रश्नांच्या 10 फुल टेस्ट दिलेले आहेत, प्लस 250 पेक्षा जास्त टॉपिक वाईज टेस्ट दिलेले आहेत. खूप छान सराव तुमचा होणार आहे आणि या टेस्टमध्ये जसे प्रश्न दिले तसेच प्रश्न ॲक्च्युअल परीक्षेमध्ये सुद्धा विचारले जातील. त्यामुळं अतिशय महत्त्वाची अशी ही टेस्ट सिरीज आहे सरावासाठी. आणि फी फक्त 200 प्लस GST इतकी कमी आहे आणि इतक्या साऱ्या टेस्ट तुम्हाला त्यामध्ये मिळणार आहेत. चला तर मग आता पहिला प्रश्न आपण पाहूयात. तर पहिला प्रश्न असा आहे, पहा की के हा जेचा भाऊ आहे, एम ही केची बहीण आहे, पी हा एनचा भाऊ आहे, एन ही जेची मुलगी आहे, एस हा एमचा बाप आहे, तर पीचा काका कोण? आता हा नातेसंबंधावर आधारित असलेला प्रश्न आहे. पहा, मुळामध्ये एक लक्षात ठेवा की काका कोण असतात, तर वडिलांचे भाऊ असतात. काका कोण असतात? वडिलांचे भाऊ. मग पी कोणाचा मुलगा आहे? पीचा काका कोण, म्हणजे पीच्या वडिलांचा भाऊ कोण असं विचारलं आपल्याला. पी कोणाचा मुलगा आहे? तर इथं पहा, पी हा एनचा भाऊ आहे आणि एन ही जेची मुलगी आहे. म्हणजे पी हा कोणाचा मुलगा झालाय? जेचा मुलगा झालाय. इथं लक्षात ठेवा. आता या जेचा मुलगा कोण झालेला आहे? हा पी झालेला आहे. इथंच दिलंय ना, एन ही जेची मुलगी आहे आणि पी हा एनचा भाऊ आहे. मग पी हा एनचा भाऊ असेल आणि एन ही जेची मुलगी असेल तर पी हा जेचा कोण झाला? मुलगा झाला. हे क्लिअर झालंय. मुलगा झाला कोण? पी. आता या जेचा भाऊ कोण आहे ते शोधायचं आपल्याला, कारण पीचे वडील जे आहेत हे तर सिद्ध झालेलं आहे आणि काका हे वडिलांचे भाऊ असतात. मग आता इथे पहा, जेचा भाऊ कोण आहे? तर इथे दिले के हा जेचा भाऊ आहे. म्हणजे के हा जेचा कोण झालेला आहे? भाऊ झालेला आहे. मग वडिलांचा भाऊ हा काका असतो, म्हणजे पीचा काका कोण आहे? के आहे. 1 नंबरचं त्याचं उत्तर आहे. किती सोपं होतं. फक्त तुम्हाला ना त्याचं बेसिक समजणं आवश्यक आहे. ते बेसिक जर व्यवस्थित समजलं ना तर सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजतात. चला दुसरा प्रश्न आहे आता. प्रश्न असा आहे, पहा, BCD JKL PQR प्रश्नचिन्ह. आता या स्वरूपाचा जो प्रश्न असतो ना याला समान संबंधाचा प्रश्न असं म्हटलं जातं. समान संबंधामध्ये एकूण 4 पद असतात. हे पहिलं पद, हे दुसरं पद, हे तिसरं पद आणि हे चौथं पद. जर तुम्हाला चौथं पद विचारलं असेल तर पहिल्या 2 पदांचा संबंध लावायचा आणि पहिल्या 2 पदांचा जसा संबंध असेल तसा संबंध तिसऱ्या आणि चौथ्या पदाचा लावायचा असतो. मग इथे जर तुम्ही विचार केला, BCD लागोपाठ आलेली अक्षर आहेत. डी नंतरनं EF, ABCDEFG, EFGHI असे 5 अक्षर सोडलीत पाहिजे. डी आणि जी मध्ये पहा किती अक्षर सोडलेले आहेत. तर डी नंतर ई सोडलेला आहे. EFGHI अशी 5 अक्षर सोडून जे येते आणि मग जे के लागोपाठ येणारी 3 अक्षर आहेत. म्हणजे लक्षात आलंय का? पहिल्या गटातील शेवटच्या अक्षरानंतर 5 अक्षरं सोडून पुढे लागोपाठ येणारी 3 अक्षर घेतलेली आहेत. मग PQR, आरच्या पुढे जर आपण 5 अक्षर सोडली तर आरच्या नंतर काय येतं? STUVW. मग आता आरच्या नंतर ही 5 अक्षर सोडली, STUVW, तर याच्यानंतर 3 येणारे अक्षर कोणते? डब्ल्यू नंतर XY आणि Z. म्हणजे XYZ हे तुमचं उत्तर आहे. किती नंबरचं ऑप्शन आहे? बी हे त्याचं उत्तर आहे. म्हणजे पहिल्या गटातील शेवटच्या अक्षरानंतर 5 अक्षरं सोडल्यानंतर लागोपाठ येणारी 3 अक्षरं दिलेली आहेत. तेच लॉजिक आहे. आर नंतर STUVW ही 5 अक्षर सोडली तर त्यानंतर लागोपाठ येणारी 3 अक्षर आहेत XYZ. म्हणून बी हे तुमचं उत्तर आहे. XYZ हे तुमचं उत्तर आहे. चला त्याच्या पुढे आता तिसरा प्रश्न आपण पाहूयात.
तिसरा प्रश्न आहे पहा. प्रश्न असा आहे, एका धावण्याच्या शर्यतीत ए हा बीच्या पुढे होता. ए हा कसा होता? बीच्या पुढे होता. मग आपण असं म्हणूयात, ए हा बीच्या कसा होता? पुढे होता. पुढे के हा डीच्या पुढे होता. बी आणि के अगदी बरोबर रेषेत पळत होते. म्हणजे बी आणि के हे कसे होते? बरोबर रेषेत पळत होते. म्हणजे यांचा स्पीड हा समान होता आणि के हा डीच्या पुढे होता. हा जो के आहे हा कसा होता? डीच्या पुढे होता. म्हणजेच या स्पर्धेमध्ये तर या स्पर्धेत विजयी कोण होईल? तर सर्वात पुढे कोण आहे? ए आहे की नाही? ए हा बीच्या पुढे होता. बी आणि के एका सरळ रेषेमध्ये आहेत आणि के हा डीच्या पुढे होता. मग विजयी कोण होईल? सर्वात पुढे जो असतो तो विजयी होतो. तर ए हा विजयी होणार आहे. डी हे त्याचं उत्तर आहे. ए हा काय होणार आहे? विजयी होणार आहे. चला त्याच्या पुढे आता चौथा प्रश्न आपण पाहूयात. चौथा प्रश्न पाहायच्या आधी जर तुम्हाला माझ्याकडून बुद्धिमत्ता चाचणी हा विषय शिकायचा असेल तर मूळ फी 600 रुपये आहे. परंतु 3 दिवसासाठी फक्त 300 रुपयामध्ये संपूर्ण बुद्धिमत्ता चाचणीचे रेकॉर्डेड व्हिडिओ तुम्हाला मिळतील. सगळे व्हिडिओ अपलोड झालेले आहेत. ई बुक याच्यामध्ये बुद्धिमत्ता चाचणीचं दिलेलं आहे आणि फक्त 300 रुपयामध्ये संपूर्ण बुद्धिमत्ता चाचणी तुम्हाला शिकता येईल. बॉम्बे हायकोर्ट लिपिकची परिपूर्ण म्हणजे बुद्धिमत्ता चाचणीचे जे 20 प्रश्न आहेत ना, त्या 20 प्रश्नांची परिपूर्ण तयारी या रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्समधून होईल. पण तुम्ही जर बॉम्बे हायकोर्ट रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घेतला तर सेपरेट हा कोर्स तुम्हाला घ्यायची आवश्यकता नाही. निश्चितच तुम्हाला फायदा होईल. फी फक्त 300 रुपये आहे. चला त्याच्या पुढचा प्रश्न आहे आता. चौथा प्रश्न आता तुम्हाला स्क्रीनवर दिसेल आणि प्रश्न आहे पहा. प्रश्न असा आहे, सर्व विद्यार्थी मुलगे आहेत. सर्व मुलगे खेळाडू आहेत. वरील विधानावरून कोणता निष्कर्ष निश्चितपणे निघतो? आता एक लक्षात ठेवा, हे कर्तृ अनुमानावरचं उदाहरण आहे. जेव्हा सर्व हा शब्द असतो ना, तेव्हा 2 वर्तुळ एकमेकांमध्ये घ्यायचे आणि सर्व शब्दाला लागून आलेलं जे नाम आहे ते आतमधलं वर्तुळ असतं आणि दुसरं नाम बाहेरचं वर्तुळ असतं. मग आता विद्यार्थी आतमध्ये येणार आहे कारण ते सर्वला लागून आले. मग विद्यार्थी हे झालं आतमधलं वर्तुळ. ते वर्तुळ आहे असं समजा. त्याच्या बाहेरचं वर्तुळ येणार आहे मुलगे. कारण सर्व शब्द आला की असे 2 वर्तुळ एकमेकांच्या आतमध्ये घ्यायचे असतात. ठीक आहे. आता पुढे काय म्हणले? सर्व मुलगे खेळाडू आहेत. मग आता परत मुलगी आणि खेळाडू खेळाडू एकमेकांच्या आतमध्ये येणार. मग सर्वला लागून मुलगा आलंय ते आहे आतमधलं वर्तुळ. त्याच्या बाहेर वर्तुळ कोणाचं येणार आहे? खेळाडूचं येणार आहे. कोणाचं येणार आहे? खेळाडूचं. मग आता हे जर आपण वर्तुळ असं काढलं तर अशी ही आकृती होणार. हे वर्तुळ आहेत असं समजून घ्या बरं का. हे परफेक्ट वर्तुळ आलेले नाहीत पण समजून घ्या वर्तुळ आहेत म्हणून. तर सर्वात आतमधलं वर्तुळ हे विद्यार्थ्यांचं आहे. त्याच्या बाहेर मुलगे आणि सर्वात बाहेरचं वर्तुळ खेळाडू. आता वरील विधानावरून कोणता निष्कर्ष निश्चितपणे निघतो? तर सर्व खेळाडू मुलगे आहेत. आता सर्व खेळाडू मुलगे आहेत असं नाहीये. काही खेळाडू मुलगे आहेत. त्यामुळं पहिलं विधान चुकीचं आहे. आपल्याला कोणता निष्कर्ष निश्चितपणे निघतो हेच ओळखायचं आहे. सर्व मुलगे विद्यार्थी आहेत. काय म्हटलेलं आहे? सर्व मुलगे विद्यार्थी आहेत नाही. काही मुलगे विद्यार्थी आहेत. त्यामुळे हे सुद्धा चुकीचं आहे. सर्व खेळाडू विद्यार्थी आहेत. आता सर्व खेळाडू विद्यार्थी आहेत असं नाही. काही खेळाडू विद्यार्थी आहेत आणि सर्व विद्यार्थी खेळाडू आहेत. आता इथं पहा, विद्यार्थी आतमधलं वर्तुळ आहे आणि खेळाडू बाहेरचं वर्तुळ आहे. म्हणजे सर्व विद्यार्थी कसे आहेत? खेळाडू आहेत. तर डी हे निश्चित बरोबर आहे. तर डी हे त्याचं उत्तर येणार आहे. ठीक आहे. चला त्याच्या पुढे आता 5वा प्रश्न आपण पाहूयात. 5वा प्रश्न आहे, 5 वाजता घड्याळातील मिनिट काटा व तास काटा यांच्यात किती अंशाचा कोन असतो? 5 वाजता नाही, सॉरी 3 वाजता. मग आता 3 वाजता घड्याळातील मिनिट काटा व तास काटा यांच्यात किती अंशाचा कोन असतो? तर 3 वाजता 90 अंशाचा कोन असतो. 9 वाजता सुद्धा 90 अंशाचा कोन असतो आणि 3 वाजता सुद्धा 90 अंशाचा कोन असतो. 6 वाजता 180 अंशाचा कोन असतो. ह्या गोष्टी लक्षात असू द्या. परत एकदा सांगतो, 3 वाजता आणि 9 वाजता 90 अंशाचा कोन असतो. 6 वाजता 180 अंशाचा कोन असतो. चला त्याच्या पुढचा प्रश्न आहे आता 6वा प्रश्न आपण पाहूयात. 6वा प्रश्न आहे पहा, जर विंटर, आता विंटर कसं लिहिले माहिती आहे का? सांकेतिक भाषेवरचा प्रश्न आहे. जर विंटर 23, 91, 42, 05, 18 तर कॉटन बरोबर काय? आता एक लक्षात ठेवा, इथं काय केलं माहिती आहे का? जर तुम्ही ABCD लिहिली आणि त्याच्या खाली अक्षरं लिहिली, जसं एच्या खाली 1, बीच्या खाली C,
तीन शीच्या खाली म्हणजे बीच्या खाली 2 शीच्या खाली 3 अशा पद्धतीनं जर अक्षरं लिहिली तर अक्षरं ज्या संख्येच्या ठिकाणी आलेले आहेत ना ते नंबर दिलेत. जसं डब्ल्यू हा 23 व्या क्रमांकावर येतो. तुम्ही पाहून घ्या. आय हा 9व्या क्रमांकावर येतो. एन हा 14व्या क्रमांकावर येतो. त्याच्यानंतर टी हा 20व्या क्रमांकावर येतो. ई हा 5व्या क्रमांकावर येतो आणि आर हे 18व्या क्रमांकावर येणारं अक्षर आहे. मग तसं सी कितव्या क्रमांकावर येणारं अक्षर आहे? 3ऱ्या क्रमांकावर येणार आहे. ओ कितव्या क्रमांकावर येतं? 15व्या क्रमांकावर. आता टी कितव्या क्रमांकावर येतं? 20व्या. तुम्हाला अजून एक क्लुप्ती सांगू का? इथं जर तुम्ही पर्याय पाहिले, आता इथं टी लागोपाठ आलेला आहे की नाही? मग अशा लागोपाठ येणाऱ्या संख्या कुठे आहेत इथं? इथं पहा 20 आणि 20. इथं 20 आणि 20 नंतर दिलेलं आहे. पण आपल्याला तिसरंच पाहिजे होतं की नाही? तर हे ए त्याचं उत्तर आहे बरं का, ए. टी 3ऱ्या ठिकाणी आहे, ओ 15व्या ठिकाणी, टी 20व्या ठिकाणी, परत ओ 15व्या ठिकाणी. म्हणजे दुसरं आणि शेवटून दुसरं अक्षर समान आहे, ते 15व्या ठिकाणी आणि एन कितव्या ठिकाणी येतं? 14व्या. तर ए हे त्याचं उत्तर आहे. काय उत्तर आहे त्याचं? ए हे त्याचं उत्तर आहे. हे जरी लक्षात नाही आलं ना तरी ऑब्झर्वेशन करून तुमचे हे उत्तर आलं असतं की डबल टी आहे म्हणजे 2 अक्षर लागोपाठ कुठे आहेत? ए आणि बी मध्ये. इथं दुसरं आणि 2 3 5वं अक्षर समान आहे. मग दुसऱ्या ठिकाणी 15 आहे तर शेवटून नंतर सुद्धा 15 पाहिजे. इथं 15 आहे त्याच्या पुढे 15 दिलेलं नाही म्हणजे हेच त्याचं उत्तर आहे. ठीक आहे. चला 7वा प्रश्न पाहूयात. हे असं ऑब्झर्वेशन पण तुम्हाला कळता आलं पाहिजे. पण मी तुम्हाला लॉजिक सांगितलं की अक्षर ज्या संख्येच्या ठिकाणी आलेलं आहे ती संख्या त्या ठिकाणी दिलेली आहे. 7वा प्रश्न असा आहे पहा. खालील मालिकेत 4 नंतर 14 ही संख्या किती वेळा आली आहे? आता इथे पहा 4 नंतर 14 आलेत. त्याच्यानंतर इथं 4 नंतर 14 आलेत. त्याच्यानंतर या ठिकाणी पहा 4 नंतर 14 आलेत. इथं 4 नंतर 14 आलेले आहेत. त्याच्यानंतर या ठिकाणी 4 नंतर 14 आलेत. इथे सुद्धा 4 नंतर 14 आलेत. त्याच्या पुढे पहा आता या ठिकाणी 4 नंतर 14 आलेत. त्यानंतर 4 नंतर लगेच 14 पाहिजेत बरं का आपल्याला. त्याच्यानंतर या ठिकाणी सुद्धा 4 नंतर लगेच 14 आलेले आहेत. तर कुठं कुठं आलेत पहा 4 नंतर 14. त्याच्यानंतर इथं 4 नंतर 14. लगेच 4 नंतर 14. त्याच्यानंतर 4 नंतर 14. परत इथं 4 नंतर 14. या ठिकाणी लगेच 4 नंतर 14 आलेले आहेत. त्याच्यानंतर पहा अ, अ, इथं 4 नंतर 14 आलेत. त्याच्यानंतर इथे एक 4 नंतर 14 आहेत ना, हे आपलं विसरलं होतं. 4 नंतर 14 परत लागोपाठ 4 नंतर 14. त्याच्यानंतर या ठिकाणी 4 नंतर 14 इथं आलेलं आहे. मग पुढे कुठं आलेलं आहे का? असे किती झालेत पहा. 1 2 त्याच्यानंतर हे 3 त्याच्यानंतरचं हे 4 इथे एक राहिलं ना आपलं. हे 4 नंतर 14 आणि परत इथं या 4 नंतर 14 आलेले आहेत ना हे. 4 नंतर 14 हे 5 आणि परत इथं 4 नंतर 14 आलं. इथं 6, 7, 8, 9 आणि 10. तर किती वेळा आलेले आहेत? 10 वेळा आलेले आहेत. मी तुम्हाला समजून दिले पहा. इथलं एक आपलं घ्यायचं राहिलं होतं हे 4 नंतर 14 आलेलं आहे ते आपलं घ्यायचं राहिलं होतं. असे 10 वेळा आलेले आहेत. तर किती उत्तर आहे त्याचं? 10 उत्तर आहे. अजूनही आपल्याला प्रश्न पाहायचेत मित्रांनो. पण जर तुम्हाला माझ्याकडून गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी हे विषय शिकायचे असतील किंवा मी लिहिलेली पुस्तकं तुम्हाला पाहिजे असतील तर मला 880606 8618 या व्हॉट्सअपच्या नंबरवर मॅथ्स रिझनिंग बुक म्हणून मेसेज करा. फक्त 450 रुपयामध्ये दोन्ही पुस्तकं तुम्हाला घरपोच मिळून जातील आणि बुद्धिमत्ता चाचणी व गणिताची परिपूर्ण तयारी तुमची यामधून होणार आहे. त्याचबरोबर न्यायालय भरतीसाठी जर तुम्हाला ई बुक घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि न्यायालय भरती ई बुक विकत घ्या. याच्यातून लिपिक आणि शिपाई दोन्ही परीक्षांची परिपूर्ण तयारी होणार आहे. चला त्याच्या पुढचा प्रश्न पाहूयात आता आपण. पुढचा 8वा प्रश्न आता तुम्हाला स्क्रीनवर दिसेल. प्रश्न आहे पहा. 6 वाजून 15 मिनिटांनी घड्याळाच्या आरशातील प्रतिमे किती वाजलेले असतील? आता किती दिलेत आपल्याला? 6 वाजून 15 मिनिटं दिलेत. जेव्हा घड्याळात किती वाजलेत असं दिलेलं आहे आणि घड्याळात म्हणजे आरशातील प्रतिमेची वेळ विचारली असेल त्याच घड्याळाची तर काय करायचं असतं माहित आहे का? की जर 1 वाजल्यापासून 18 वाजेपर्यंतची वेळ असेल तर दिलेली वेळ 18.60 मधून वजा करायची. मग 18.60 वजा 6.15 जर आपण केलं
तर काय येणार आहे ते 10 मधून 5 दिले राहिले 5, या ठिकाणी किती झाले 2, 6 मधून 2 दिले राहिले 4, दशांश चिन्ह 18 मधून 6 दिले राहिले 5, म्हणजे 5 वाजून 45 मिनिटं उत्तर आहे. किती नंबरचं ऑप्शन आहे सी हे त्याचं उत्तर आहे. आणि जर 12 वाजल्याची वेळ दिलेली असेल तर मात्र ते 23.60 मधून वजा करायचं असतं. क्लिअर झालंय. चला त्याच्या पुढे आता 9 नंबरचा प्रश्न आपण पाहूयात. 5.45 उत्तर आहे बरं का. खालीलपैकी कोणता शब्द गटात बसत नाही. आता शब्द दिलेत पारा, सोने, लोखंड, गंधक. याचं उत्तर गंधक आहे. का माहित आहे का? कारण पारा, सोने, लोखंड हे सगळे काय आहेत माहित आहे का? हे धातू आहेत. पारा हा द्रव स्वरूपात असलेला एकमेव धातू आहे, पण हे सगळे धातू आहेत. आणि गंधक हा काय माहित आहे का? अधातू. तर गटात बसणारा शब्द म्हणजे काय? तर 4 पर्यायापैकी 3 पर्यायामध्ये काहीतरी सारखेपणा असतो आणि एक पर्याय वेगळा असतो. तो वेगळा पर्यायच आपलं काय असतं? उत्तर असतं. आता 10वा प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर दिसेल आणि 10वा प्रश्न आहे पहा, HCUFRIOL प्रश्नचिन्ह. आता इथे आपण एक्सच्या अगोदर यू. आता इथं जर पाहिलं तुम्ही तर एक्स आणि यू मध्ये किती अक्षर सोडलीत माहिती आहे का? उलट प्रमाणे गेले बरं का ते. तर यू व्ही, यूच्या नंतर व्ही डब्ल्यू 2 अक्षर सोडून एच आले. आरच्या नंतर सुद्धा पी क्यू आर एस टी 2 अक्षर सोडून यू आले. तसंच ओच्या नंतर ओच्या नंतर पी क्यू 2 अक्षर सोडून आर आले. तसंच एलच्या नंतर 2 अक्षर सोडून काय आलेलं आहे? ओ. म्हणजे मागे चाललो आपण, म्हणजे ओच्या मागे 2 अक्षर सोडून एल. परत एकदा सांगतो, एक्सच्या अगोदर 2 अक्षर सोडून यू, म्हणजे प्रत्येक गटातील पहिलं अक्षर पहा. यूच्या अगोदर 2 अक्षर सोडून आर, आरच्या अगोदर 2 अक्षर सोडून ओ, ओच्या अगोदर एन आणि ओच्या अगोदर किती अक्षर सोडलीत आपण पहा? एन आय जे के, हा एन आणि एम ही 2 अक्षर सोडून एल आले. मग एलच्या अगोदर जे के जे, जेच्या अगोदर कोणतं अक्षर येतं रे? जेच्या अगोदर, तर जेच्या अगोदर येणार आहे पहा आय येतं. आय जे म्हणतो ना आपण, तर म्हणजे पहिलं अक्षर आपल्याला आय भेटलेलं आहे. म्हणजे मागची 2 अक्षरं सोडून सिरीज दिलेली आहे. दुसरी पहा, तिच्या नंतर ए बी सी, ए बी सी डी ई, डी ई 2 अक्षर सोडून एफ आले. एफच्या नंतर एफ जी, एचच्या नंतर एफच्या नंतर जी आणि एच 2 अक्षर सोडून आय आले. आयच्या नंतर जी एच आय जे के अशी 2 अक्षर सोडून एल आलेला आहे. एलच्या नंतर एम एन अशी 2 अक्षर सोडून ओ आले. ओच्या पुढे पी क्यू ही 2 अक्षर सोडून काय येणार आहे? आर. तर आय आर हे तुमचं उत्तर आहे. काय उत्तर आहे? आय आर हे तुमचं उत्तर आहे. आणि त्यासाठी एबीसीडी लिहित जा. एबीसीडी लिहिले की हे सोडवायला सोपं जातं. मी तुम्हाला एबीसीडी न लिहिता हे सोडून दाखवलं. खरं म्हणजे एबीसीडी लिहून तुम्हाला हे सोडून द्यायला पाहिजे होतं, म्हणजे कळायला सोपं गेलं असतं. तर लक्षात आलंय, इथं 2-2 अक्षरांचे गट आहेत. पहिलं अक्षर त्याच्या अगोदरची 2 अक्षर सोडून दिलेले आहेत आणि दुसरं अक्षर त्याच्या नंतरची 2 अक्षरं सोडून दिलेलं आहे. तर अशा पद्धतीनं आय आर हे तुमचं उत्तर येणार आहे. तर या व्हिडिओमध्ये म्हणजे जर तुम्हाला हायकोर्ट क्लर्क टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट क्लर्क टेस्ट सिरीज विकत घ्या. तसंच पिऊनची सुद्धा टेस्ट सिरीज उपलब्ध आहे. हायकोर्ट पिऊन टेस्ट सिरीज सुद्धा उपलब्ध आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती मित्रांनो. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थांबूयात. थँक्यू व्हेरी मच.